जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण मागच्या काही सत्रांमध्ये भावना ह्या विषयावर बोलत होतो आणि मागे जो एक विषय आपण सोडला होता तो आहे डिप्रेशन किंवा निराशा. या विषयावर डॉक्टर सचिन आपल्यासोबत बरेचशी चर्चा करत आलेले आहेत आणि अजूनही काही त्याच्यामधले जे प्रश्न आहेत त्याबद्दल आपण आज डॉक्टर सचिन यांच्याकडून माहिती घेणार आहोत. डॉक्टर सचिन पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. डॉक्टर सचिन, मागच्या सत्रामध्ये तुम्ही बरीचशी माहिती आम्हाला दिली आणि त्याच्यामध्ये एक गोष्टीचा सतत तुमच्याकडून एक उल्लेख आला आणि ती होती आत्महत्या, सुसाईड. की एक डिप्रेस्ड व्यक्ती, मग ती लहान मूल असू देत, महिला असू देत किंवा एखादा युवा व्यक्ती असू देत, फार डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर सुसाईड करतो आणि सुसाईड किंवा आत्महत्येच्या जे प्रसंग आहेत आता पाहण्यात येतात की खूप वाढलेले आहेत. तर ह्याचा जो परिणाम आहे हा काही लोक त्याला बघूनही अजून पुन्हा डिप्रेस्ड होतात. तर ह्याच्या संदर्भात थोडीशी माहिती सांगाल का मला? फार फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मी प्रेक्षकांना सांगेन की याच्यावर लक्षपूर्वक ऐका तुम्ही. हा जो आत्महत्येचा विचार येतो डिप्रेशन वाल्या व्यक्तीमध्ये हा टेम्पररी असतो किंवा जे एका ऑथरने ह्याला फार सुंदर सांगितलेलं आहे इंग्रजीमध्ये की the problem is temporary but people look for permanent solution. आपल्या जीवनामध्ये परिस्थिती येणार, जीवन म्हटलं की परिस्थिती येणारच, पण लोक हार खातात परिस्थिती पुढे आणि टोकाचा निर्णय घेतात. हा टोकाचा निर्णय घेऊ नये कारण ही टेम्पररी स्टेज असते, तो विचार जास्त वेळ राहणार नाही आहे तुमच्यामध्ये. तर मी सगळ्यांना सांगेन की ज्यांना ज्यांना डिप्रेशन आहे किंवा ज्यांच्या मनामध्ये सध्या असे विचार चालले आहेत, तुम्हाला आश्चर्य वाटेल की जरुरी नाही तुम्हाला डिप्रेशन आहे. डिप्रेशन नसताना देखील तुमच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येऊ शकतात. जो तुम्ही शब्द वापरला कॅस्केडिंग इफेक्ट, एक तर एक दुसऱ्यांना बघून येतं की हा फेल झाला, ह्यानी डिप्रेशन आहे, ह्यानी आत्महत्या केली, मी पण फेल झालो, मला पण असं केलं पाहिजे. त्या परिस्थितीतून आपण निघून जाऊ, ते परमनंट सोल्युशन शोधायचा प्रयत्न करतात. ही फार मोठी चिंतेची गोष्ट आहे आणि भरपूर लोक भारतामध्ये याच्यावर कार्य करत आहेत. भरपूर सुसाईड प्रिव्हेन्शन सेल्स पण झालेले आहेत. असे भरपूर फोन नंबर आहेत जिथे तुम्ही फोन करून आपले विचार त्यांना व्यक्त करू शकता आणि या फोन कॉल्समुळे देखील भरपूर लोकांचे जीव वाचलेले आहेत. तर या माध्यमातून मी लोकांना एवढंच सांगेन की जे आत्महत्येचे विचार येतात, मग ते डिप्रेशन असो किंवा दुसरा कुठला आजार असो, तर ते विचार टेम्पररी असतात, ते परमनंट राहणार नाही, ते फक्त विचार आहेत. त्यामुळे त्या विचारांना तुम्ही कृतीमध्ये आणू नका. जर हे कृतीला आपण थोडं पोस्टपोन केलं, त्यावेळेला आपण कोणाशी तरी बोललो पाहिजे. आणि जर आपण बोललो कोणाशी, मग तो मित्र असेल किंवा तुमच्या घरातलीच एक व्यक्ती असेल किंवा एखादा डॉक्टर असेल किंवा अशी हेल्पलाईन असेल, तर तुम्ही ते विचार बदलून तुम्ही स्वतःला आत्महत्येपासून परावृत्त करू शकता आणि इट इज सक्सेसफुल झालेलं आहे. भरपूर केसेसमध्ये असं झालेलं आहे. आत्महत्या फार महत्वाची याच्यासाठी आहे कारण ह्याच्यामुळे आपण चांगले लोक गमावतो ज्यांच्यामध्ये क्वालिटी आहे. मला एक केस आठवते आहे, मी इथे जरूर सांगेन की पूर्ण भारतामध्ये जाणं झालं, काही राज्यामध्ये आम्ही बघितलं की आत्महत्येचं प्रमाण भरपूर आहे. तर मी बघितलं की जिथे जास्त शिकलेली लोक आहेत, शिकलेली लोक जास्त आत्महत्या करत आहेत. मला असं वाटलं होतं की अशिक्षित लोक आत्महत्या जास्त, पण आम्ही बघितलं की सुशिक्षित लोक जास्त आत्महत्या करतात आहे. म्हणा त्यांच्याकडे नॉलेज आहे, ज्ञान आहे, डिग्री आहे, पण आतली शक्ती नाही, आत्मिक शक्ती नाही आहे. एक केस आमच्या इकडे मुंबईला झाली. एक विद्यार्थिनी, खूप हुशार विद्यार्थिनी आणि मेरिटमध्ये आलेली, तिला IIT ला ऍडमिशन पाहिजे होतं, आलेली, एक्झाम दिली, पण तिचा नंबर काही कारणास्तव लागला नाही. तर गावावरून आलेली मुलगी, तर ती जेव्हा घरी गेली आपल्या नातेवाईकांच्या, तर तिला नंबर न लागल्यामुळे, 12वीला मेरिटमध्ये आलेली, फक्त IIT ला नंबर न लागल्यामुळे तिने आत्महत्या करून घेतली. आणि पुढे विशेष धक्का हा लागला की जेव्हा तिचे घरचे लोक बघायला गेले की एवढी हुशार मुलगी का सिलेक्ट नाही झाली IIT मध्ये, तर त्यांना कळलं इट वॉज अ कॉम्प्युटर मिस्टेक. ती सिलेक्ट झालेली फक्त कॉम्प्युटर मिस्टेकमुळे तिचं नाव त्याच्यामध्ये आलं नव्हतं. जर तिने थोडा धीर धरला असता तर वी वुड नॉट हॅव लॉस्ट. इतकी हुशार मुलगी गेली. असे भरपूर लोक क्षणामध्ये असा निर्णय घेतात, टोकाचा निर्णय घेतात आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतात. पण ते सोल्युशन नाही आहे, इट्स अ टेम्पररी स्टेज.
आपल्याला परिस्थितीचं विश्लेषण करून त्याच्यामध्ये जे योग्य निर्णय आहे तो घेतला पाहिजे. आणि मी असं म्हणेन, माझा पण असा अनुभव आहे की काउन्सिलिंगद्वारे आपण भरपूर काही आत्महत्या रोखू शकतो आणि रोखल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यावर इलाज पण केला तर या आत्महत्यांना आपण भरपूर थांबवू शकतो. डॉक्टर साहेब, खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही आता सांगितली आम्हाला. खूप असे स्टुडंट्स आहेत आणि नक्कीच तुम्ही सांगितलेली माहिती आता ऐकल्यानंतर अनेक पालकांच्या मनामध्ये ह्याबद्दल चिंता नक्कीच पुन्हा आली असणार आहे की जर माझा एक मूल जर चिंतेत आहे किंवा निराश आहे, डिप्रेशनमध्ये आहे, तर ह्याच्यासाठी मी काय करावं? इलाज ज्याला आपण म्हणतो, ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, तर मग फक्त मेडिसिन्स हा इलाज आहे का? आता जसं तुम्ही म्हटलात की काउन्सिलिंग पण एक परामर्श, हा पण एक प्रकार पाहण्यात येतो आजकाल, खूप आहे, लोकांना माहिती आहे. तर एक्झॅक्टली कोणत्या पद्धतीची ट्रीटमेंट एखाद्या डिप्रेस्ड व्यक्तीने घ्यावी? जे मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की भारतामध्ये अगोदर जॉईंट फॅमिली सिस्टीम होती, जी आता न्यूक्लिअर फॅमिली, म्हणजे लग्न झाल्यावर आई वडिलांपासून वेगळं राहणं, सगळे परिवार एकत्र नाही राहत आहे. हे एक फार मोठं कारण आहे आपल्या वाढत्या तणावाचं. कारण अगोदर पण जीवनामध्ये जेव्हा स्ट्रेसेस यायचे, परिस्थिती, आपण आपापसात बोलायचो. इव्हन जेवण पण घरातले सगळे लोक एकत्र घ्यायचे. आता आई वडील मुलांबरोबर जेवण नाही घेत आहेत. म्हणजे तो जो इमोशनल बफर होता आपल्या सिस्टीम, ती गेलेली आहे. त्यामुळे सपोर्ट म्हणून राहिलेला नाही आहे व्यक्तीला आणि व्यक्ती एकाकी पडलेली आहे. त्यामुळे हे तणाव आणि तणावाशी संबंधित आजार, डिप्रेशन आणि आत्महत्या त्याच्यावर आलेले आहेत. तर मी पुन्हा म्हणेन की या माध्यमाद्वारे की जे काही लोक हा कार्यक्रम पाहत आहेत, तर घरातल्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे. कमीत कमी एक जेवण एकत्र बसून घेतलं पाहिजे. दोन्ही घेतले तर खूप छान आहे, पण आपापसामध्ये संवाद तुम्ही चालू ठेवला पाहिजे. काही कारण असलं तरी संवाद बंद करता कामा नये. कारण जेव्हा संवाद बंद होतो तेव्हा जो आपल्याला इमोशनल सपोर्ट पाहिजे असतो तो मिळत नाही आणि मग त्या भावना आतमध्ये राहतात आणि ते व्यक्ती व्यक्त करू शकत नाही किंवा त्यांना योग्य प्रकारे व्यक्त करता येत नाही आणि मग ते डिप्रेशन, आत्महत्या ही कॅस्केड चालू होते. तर मी म्हणेन की जर असं नोटीस झालेलं असेल तुम्हाला, तर सगळ्यात चांगलं मी म्हणेन की घरच्या लोकांनी बोललं पाहिजे, आपापसामध्ये संवाद ठेवला पाहिजे आणि प्रॉब्लेमची चर्चा केली पाहिजे सगळ्यांसमोर. जर तुम्हाला नाही जमत असेल किंवा तुम्हाला वाटतं की वी आर इनइफिशियंट, आमचं ऐकत नाही, देन यू मस्ट टेक टू क्वालिफाईड पर्सन आहे की ज्याला याच्यामध्ये ट्रेनिंग दिलेली आहे. काउन्सिलिंग अतिशय सुंदर टेक्निक आहे ज्याच्याद्वारे आपण हळूहळू त्याची विचार पद्धती बदलू शकतो. सध्या कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणून एक सुंदर प्रकार आहे ज्याच्याद्वारे आम्ही बघितलं आहे की जसे औषधं काम करतात तसं कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी जर औषधांबरोबर योग्य प्रकारे वापरली गेली तर बरेचसे डिप्रेशनचे जे पेशंट आहेत, माइल्ड टू मॉडरेट डिप्रेशन, ते आपण बाहेर काढू शकतो. तर येस, डिप्रेशनचा इलाज आहे. कोणत्याही स्टेजमध्ये जरी तुम्ही असलात तरी तुम्ही जर व्यवस्थित गोळी आणि गोळीचा डोस देखील बरोबर घेतला पाहिजे. जो डॉक्टर जो डोस तो ऍडजस्ट करत असतो दर 15 दिवसांनी आणि तुमच्यासाठी डोस तो शोधून काढावा लागतो आणि तो डोस तुम्ही व्यवस्थित घेतला तर तुमचा डिप्रेशन हे कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि हळूहळू कंट्रोलमध्ये येऊन त्याला ठीक आम्ही करू शकतो. पण औषधं, काउन्सिलिंग आणि त्याच्याबरोबर आम्ही बघितलंय की जर तुम्ही मेडिटेशन देखील केलं तर दवा आणि दुआ ज्याला आम्ही म्हणतो, तर ते इतकं छान काम करतं आणि आम्हाला त्याच्यामध्ये खूप छान रिझल्ट दिसलेले आहेत. तर तुम्ही औषधं, काउन्सिलिंग आणि मेडिटेशन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जर तुम्ही जसं वॉकिंग करणं, वॉकिंग केल्यामुळे सुद्धा फार तुम्हाला बरं वाटतं. तुमच्या शरीरामधले केमिकल्स आहेत जे कमी झालेले असतात ते वाढतात. तर मेडिटेशन, एक्सरसाइज, काउन्सिलिंग आणि औषधं यांचा चपखल वापर केला चांगल्या प्रकारे तर हळूहळू तुम्ही याच्यातून बाहेर येऊ शकता आणि कम्प्लिटली ठीक होऊ शकता. डॉक्टर साहेब, एकदा ह्या विषयावर तुम्ही बोलत असताना मी ऐकलेलं एक कॅप्सूलचा जिकर केलेला होता तुम्ही, राजयोगा कॅप्सूल असं म्हटलेलं मी ऐकलेलं होतं. तर राजयोगा कॅप्सूल एक्झॅक्टली काय आहे? राजयोगा कॅप्सूल हा इंग्रजी शब्द आहे. राजयोगा कॅप्सूल म्हणजे राजयोगाचा आपण अभ्यास केलाय योग्य प्रकारे आपल्या जीवनमध्ये. राजयोगा म्हणजे फक्त बसून ध्यान करण्याची पद्धती नाही आहे. भरपूर लोकांना असं वाटतं ध्यान म्हणजे फक्त एका जागेवर बसून. नो, राजयोगा ध्यान तसं नाही आहे. राजयोग म्हणजे जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे.
ठीक आहे ना. त्याच्यामध्ये ज्ञान पण आहे की आपण कोण आहोत, कुठून आलोत, आपल्याला कुठे जायचंय, जीवनाचं लक्ष काय आहे, आपल्या ओरिजिनल क्वालिटीज काय आहे, आणि त्याच्याबरोबर आपण ध्यान पण करतो. तर राजयोगाचा मी फायदा जो बघितलेला आहे की जो व्यक्ती अगोदर नकारात्मक विचार करायचा, तो राजयोगाच्या अभ्यासाने त्याचा दृष्टिकोन, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत जातो. तो पहिल्यांदा तो त्या गोष्टींमध्ये नकारात्मकता बघायचा, हळूहळू त्याच्यामध्ये त्याला पॉझिटिव्ह दिसेल. मला एक फार सुंदर गोष्ट आठवते. माझ्याकडे असे भरपूर पेशंट येतात, तर एक असाच पेशंट यायचा. तर पेशंटने मला कसं शिकवलं, त्याच्याकडून मी कसं पॉझिटिव्हिटी शिकलो, ते मला फार आश्चर्य वाटतं की तो पेशंट सायकियाट्रीचा होता आणि त्याची औषधं चालू होते. तर त्याचे आई वडील माझ्याकडे पाठवायचे त्याला आणि म्हणायचं की डॉक्टर साहेब तुम्ही ह्याला चांगलं काहीतरी शिकवा, पॉझिटिव्ह शिकवा. तर मी त्याला प्रत्येक वेळा नवीन नवीन सांगायचं. एकदा माझ्याकडे एक पाण्याची बॉटल होती आणि ती अर्धी भरलेली होती. तर मी म्हटलं बघ, ही पाण्याची बॉटल आहे, याच्यामध्ये पाणी भरलेलं अर्ध आणि अर्धी खाली आहे. तर जो सकारात्मक दृष्टिकोन असतात, जे पॉझिटिव्ह असतात, ते म्हणतात बघ अर्धी भरलेली आहे, अर्धी खाली आहे. तर तो पेशंट होता, त्याने मला सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्ही चूक बोलताय. मी म्हटलं काय झालं, अर्धी खाली आहे. ते बोलतात नाही, अर्धी खाली नाही, त्याच्यामध्ये पण हवा आहे, ती खाली नाही आहे. तर त्याने अशी गोष्ट बघितली जी मी बघितली नव्हती. पण जेव्हा आपण नियमित असा दृष्टिकोन ठेवतो तेव्हा आपल्याला लॉस मध्ये पण फायदा दिसायला लागतो. नाहीतर आम्ही बघितलंय भरपूर लोकांना बिझनेसमध्ये लॉस झाला. तर बिझनेसमध्ये लॉस झाला की त्यांचा मूड ऑफ होतो आणि हळूहळू ते त्याच्यावर चिंतन करत करत ते डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. तर लॉसमध्ये पण काही ना काही फायदा असतो. जर आपण असा दृष्टिकोन ठेवला आणि त्या परिस्थितीतून आपण शिकण्याचा दृष्टिकोन ठेवला तर आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. हे राजयोगामध्ये शिकवलं जातं आम्हाला की कसं आपण जीवनामध्ये प्रत्येक परिस्थिती ही कशी शिक्षक आहे, आपल्याला काही ना काही अभ्यास देऊन जाते, शिक्षक देऊन जाते, शिकवून जाते. तर शिकण्याचा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. असे भरपूर सकारात्मक पॉइंट्स राजयोगामध्ये ऑटोमॅटिकली येतात. त्यामुळे राजयोग एक कम्प्लीट कॅप्सूल आहे जी म्हणून मी म्हणालो. आणि सायंटिफिक आता स्टडीज अशा आलेल्या आहेत. आम्ही पण ज्या स्टडीज केल्या त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की जे हार्टचे पेशंट होते, ज्यांना डिप्रेशन होते, तर त्यांचं आम्ही केमिकल टेस्ट केले. तर त्यांच्या शरीरामध्ये हे सिरोटोनिन नावाचा जो पदार्थ असतो, तो सिरोटोनिन पदार्थ कमी झालेला असतो. आम्ही बघितलं की 3 ते 6 महिन्याच्या राजयोगाच्या अभ्यासानंतर ते सिरोटोनिनचं प्रमाण वाढलं. हे सिरोटोनिन आम्ही गोळ्यांनी वाढवायचा प्रयत्न करतो. पण ज्या अँटी डिप्रेशन गोळ्या आहेत, त्या अँटी डिप्रेशन गोळ्या आहेत सिरोटोनिन आणि नॉरएड्रिनालिन या नॉरएपिनेफ्रिन हे केमिकल वाढवतात. तेच केमिकल आपण मेडिटेशनच्या अभ्यासाने सुद्धा वाढवू शकतो. फक्त एकच प्रिकॉशन मी ते सांगेन की भरपूर लोक याचा अर्थ चुकीचा घेतात. ते औषधं बंद करतात आणि फक्त मेडिटेशन करतात. ते चुकीचं आहे. फक्त मेडिटेशन तुम्ही करू नका. डॉक्टर तुमचा आपोआप त्याला जर वाटलं तर तो डोस कमी करत जाईल. तुम्हाला जो डोस दिलेला आहे तुमच्या शरीरानुसार, प्रकृतीनुसार, तो डोस तुम्ही घ्या. आणि जर डॉक्टरला वाटलं की मेडिटेशन बरोबर केल्यामुळे ह्याला बरं वाटत चाललेलं आहे, तर हळूहळू तो डोस कमी करायचा. असं कधीही डिप्रेशनच्या गोळ्या स्वतःहून बंद करू नये आणि सांगितलेल्या डोसपेक्षा कमी डोस घेऊ नये. कारण काही वेळेला काय होतं की डिप्रेशनच्या गोळ्यांनी झोप येते. तर काही पेशंट मी असं बघितलं स्वतःचं डोकं वापरतात. मी पूर्ण गोळी घेतो त्यामुळे मला झोप येते, आपण अर्धी करूया, मला ती झोप येणार नाही, आय विल बी फ्रेश. डोंट डू दॅट. डॉक्टरला सांगून तुम्ही करा. कारण डॉक्टरला माहिती असतं की तुमच्यासाठी कोणती गोळी आहे ते. ती सुरुवातीला जी झोप येते हळूहळू ती कमी होऊ शकते आणि यू विल बी अलर्ट ॲट. आणि अशा पण काही गोळ्या आहेत ज्याने झोप येत नाही. पण ते डॉक्टर तुम्हाला ठरवेल की कोणती गोळी तुम्हाला द्यायची. तर तुम्ही स्वतःच्या मनाचा वापर करू नका. सायकियाट्रिस्टने ह्याच्यामध्ये ट्रेनिंग दिलेली असते आणि त्यांना माहिती असतं की कसा डोस वाढवत जायचा. तर ते हळूहळू स्टेप वाईज डोस वाढवत जातात आणि तो परफेक्ट डोस तुम्हाला दिलेला असतो. आणि बरोबर तुम्ही मेडिटेशन करा, काउन्सिलिंग घ्या. हळूहळू आम्ही बघितलंय की राजयोगाच्या अभ्यासाने ही औषधं हळूहळू कमी होऊ शकतात. बट इट मस्ट बी टेपर्ड अंडर डॉक्टर्स गायडन्स आणि तुम्ही याच्यातून बाहेर येऊ शकता. डॉक्टर साहेब, तुम्ही आता म्हटलं की तुम्ही याच्यातून बाहेर येऊ शकता. चला मान्य केलं की एखादी व्यक्ती ही सगळी ट्रीटमेंट्स घेतेय, की मेडिटेशन ही करतेय, ट्रीटमेंट ही घेतेय आणि काउन्सिलरकडेही जात आहे, सगळं करून सुद्धा ठीक झालीय. पण मग पुन्हा रिलॅक्स, पुन्हा असा एखादा एपिसोड, असा एखादा प्रसंग येण्याची शक्यता त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अगदी 100% आहे. पण ती व्यक्ती पुन्हा डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे का?
हा प्रश्न पण मला फार विचारला जातो. 2 केसेस आहेत. एक तुम्ही जो रिलॅप्स म्हटला, रिलॅप्स म्हणजे तो आजार पुन्हा येणे, आणि दुसरा आहे रेझिस्टंट डिप्रेशन. तर हे चिवट आजार असतात ज्याला आम्ही म्हणतो. जसं आपण बघितलं की हा आजार फॅमिलीमध्ये असतो काही लोकांच्या. तर त्या लोकांनी खास काळजी घेतली पाहिजे की तुम्हाला जेवढा पिरियड मध्ये सांगितलं असेल तुम्ही गोळ्या घ्या. काही केसेसमध्ये आम्हाला गोळ्या बंद करता येत नाही. वी हॅव टू कंटिन्यू इट. त्यामुळे भरपूर वर्षभर या गोळ्या चालतात. इन यू हॅव टू कंटिन्यू. पण आम्हाला जर असं वाटलं की हा आता ठीक झालेला आहे, रोज कामावर जातो, घरी एकटा राहत नाही, सगळ्यांचे मिसळून बोलतो, एफिशियन्सी त्याची पुन्हा आलेली आहे, तो झोप आणि ताकद आलेली आहे आणि तो पुन्हा जातो, तर आम्ही त्याला गोळ्या बंद जरी केल्या तरी आम्ही त्याला फॉलोअप करायला सांगतो. हा फॉलोअप तुम्ही मिस करू नका. सगळ्यात महत्वाचा आहे फॉलोअप. आणि फॉलोअप करत राहायला पाहिजे. आणि फॉलोअप करून तुम्ही पुन्हा जर तुम्हाला असं वाटलं तर यू कॅन टेक दॅट मेडिसिन आणि तुम्ही कंटिन्यू करून त्याच्यातून बाहेर निघू शकता. पण काही अशा जीवन लाईफस्टाईल आहे ज्याला आम्ही म्हणतो की पॉझिटिव्ह लाईफस्टाईल, ज्याच्यामध्ये रोज तुम्ही ब्रिस्क वॉकिंग ठेवलं, रोज 45 मिनिटं सकाळी, अर्धा तास संध्याकाळी, व्यवस्थित जेवण घेतलं ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे न्यूट्रिशन बरोबर मिळत असेल, विटॅमिन्स, मिनरल्स अँड ट्रेस एलिमेंट्स तुम्हाला बरोबर मिळत असतील, तुमचे कंपनी चांगल्या लोकांची आहे, ठीक आहे ना, कंपनी, आणि तुमचा विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक आहे, अशा प्रकारे, आणि त्यात तुम्ही ध्यान केलं, तर हा जो एपिसोड तुम्हाला येणार असेल, समजा तुमचा डिप्रेशनचा 6 महिन्याचा कोर्स झाला, तुम्ही बरं झालं, आणि पुन्हा जर तो येत असेल तुम्हाला, तर ह्या पद्धतीमुळे तो आपण पोस्टपोन करू शकतो. जर तुम्हाला 2 महिन्यात डिप्रेशन येणार असेल आणि जर तुम्ही ध्यान केलं आणि सकारात्मक जीवन पद्धती ठेवली तर तो तुम्ही 6 महिन्यापर्यंत ढकलू शकता पुढे. आणि हळूहळू तुमचा हा सेकंड नेचर झाला तर मग ते आजारापासून तुम्ही दूर राहू शकता. हा रिलॅप्स जो आहे प्रकार तो आपण कमी करू शकतो. आणि आमचा असा अनुभव आहे की जेव्हा जसं आता आपण नॅचरल होतं, आमच्यामध्ये ते डिप्रेशन का नाही येत, कारण माझा मेंदू ते केमिकल पदार्थ तयार करतोय नॅचरली. डिप्रेशन वाल्यांमध्ये ते नॅचरली तयार होत नाही सराव, मग ते तयार करवावे लागतात आपल्याला. तर कशामुळे तयार होणार? तुमची जीवन पद्धती, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, ठीक आहे. मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, जर तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार करत असाल, ठीक आहे, नुकसानमध्ये पण फायदा, ऑप्टिमिस्टिक असाल, आशावादी असाल जीवनामध्ये, तर तुम्ही ते केमिकल स्वतःहून तयार करू शकता. वॉकिंग करत असाल रेग्युलरली, ठीक आहे, आणि आपापल्या कामामध्ये तुम्ही बिझी असाल चांगल्या प्रकारे, तर आम्ही बघितलंय की हा एपिसोड रिलॅप्सचा कमी होता. आणि त्याच्याबरोबर मेडिटेशन असेल तर सोने पे सुहागा. तर ह्या पद्धतीचा आपण योग्य प्रकारे वापर केला तर रिलॅप्स आपण कमी करू शकतो किंवा बंदही करू शकतो. पण मी असं म्हणेन की यू मस्ट बी इन टच विथ गुड सायकियाट्रिस्ट, जो तुमचा ज्याच्यावर तुमचा फेथ आहे त्याच्यावर तुम्ही नेहमी संपर्कात राहा आणि रेग्युलरली काउन्सिलिंग घेत राहा. आणि आम्ही असं पण बघितलंय की काही पेशंट एवढे हुशार असतात की ते ह्याच्यामध्ये जातात, बाहेर येतात आणि काउन्सिलिंग स्वतः शिकतात आणि दुसऱ्यांना काउन्सिलिंग करतात. दे आर द रिअल हिरोज. मी त्यांच्यासाठी फार त्यांची महिमा करतो. असे पण आमच्याकडे व्यक्ती आहेत जे स्वतः काउन्सिलर झालेले डिप्रेशनवर आणि दुसऱ्यांना सांगून 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 त्यांनी आपल्या आजारावर मात केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण निमित्त हिरो बनू शकतो, दुसऱ्यांसमोर एक्झाम्पल बनू शकतो आणि या आजारापासून स्वतःला वाचवू शकतो. डॉक्टर साहेब, आत्ताच तुम्ही केमिकल हा शब्द वापरला आणि मागच्या सर्वप्रथम जो आपला सत्र झाला त्याच्यामध्ये तुम्ही केमिकल किंवा एक एनर्जी तयार होते राजयोगामध्ये असा तुम्ही एक उल्लेख केलेला होता. तर जिथे तुम्ही म्हटलात की हा रिलॅप्स न होण्यासाठी तुम्ही हेही करा तेही करा, तर जर समजा एखादी व्यक्ती असं ठरवते की मी राजयोग करेन, तर त्याला कितपत फायदा होईल? किंवा मग मी असं विचारते की राजयोग केल्यामुळे हे जे केमिकल्स आहेत ह्याची काही त्याच्यामध्ये प्रोडक्शन वगैरे होत असतं का? किंवा असं कोणत्या पद्धतीने राजयोग हेल्प करेल? काय रिलेशन्स असू शकतात त्याच्यामध्ये? येस, राजयोग मी पुन्हा सांगेन, राजयोग म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी संबंध. राजयोगामध्ये आम्ही स्वतःला शरीरापासून वेगळं समजून आपलं ध्यान 2 डोळ्यांच्या मध्ये ठेवतो, स्थिर करतो आणि स्वतःला आत्मा म्हणून समजतो आणि स्वतःच्या ओरिजिनल क्वालिटी की मी शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे
आणि शरीर एक वस्त्र आहे आणि मी या शरीराचा मालिक आहे आणि ह्या सृष्टीवर माझा मी पार्ट प्ले करत आहे आणि मी परमात्म्याची संतान आहे. परमात्मा जो शांतीचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, असा विचार करून काही विशिष्ट कलर आम्ही घेतो राजयोगामध्ये. जसं तुम्ही ब्रेनसाठी, कारण हा आजार ब्रेन आणि नसाशी संबंधित आहे, आम्ही व्हायोलेट म्हणजे जांभळा रंग ध्यानामध्ये घेतो. परमात्म्याकडून जांभळ्या रंगाचा प्रकाश माझ्याकडे येत आहे आणि माझं मेंदू आणि शरीरातील नसा शक्तिशाली बनत आहे, असं व्हिज्युअलायझेशन पण आम्ही त्याला देतो. तर आम्ही बघितलंय की असं व्हिज्युअलायझेशन त्यांनी रेग्युलरली केलं तर आपल्या ब्रेन मधले काही हिस्से आहेत जे शक्तिशाली होत जातात आणि त्यांचा स्राव संतुलित व्हायला लागतो. आम्ही बघितलंय की मेडिटेशनमुळे आपल्या शरीरामधल्या सगळ्या संस्था ज्या असतात, न्यूरो एंडोक्राईन ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो, त्यांच्यामध्ये एक संतुलन यायला लागतं नॅचरली. आणि ते संतुलन आलं की जे स्राव आपले नॅचरली निघायला पाहिजे ते निघत जातात स्राव. आणि एक संतुलन आलं की मग आपोआप आपल्याला चांगलं वाटायला लागतं. फील गुड इफेक्ट ज्याला आम्ही म्हणतो, यू स्टार्ट फिलिंग गुड. आणखीन राजयोगाचा फायदा जो आम्ही बघितलाय की राजयोगामुळे आपला स्वमान वाढतो, सेल्फ रेस्पेक्ट वाढतो. आणि ह्या पेशंट्समध्ये सगळ्यात महत्वाचा मी मुद्दा बघितलाय, होपलेसनेस, वर्थलेसनेस, मी काही कामाचा नाही आणि मी परमात्म्याची संतान आहे. तो एकदम तो 360 डिग्रीज टर्न असतो तो, की परमात्मा एवढा हायेस्ट अथॉरिटी आहे, त्याचा मी संतान आहे, मी परमेश्वराचा पुत्र आहे. तर ही शक्ती तुमच्यामध्ये जागृत होते आणि तुमचं सेल्फ एस्टीम, स्वमान वाढतो आणि तुमचं एकदम सगळं आउटलुकच बदलतं, तुमची पूर्ण फिजिओलॉजी बदलते. हा फायदा राजयोगामध्ये होतो. तर हा फायदा झाल्यामुळे आम्ही बघितलंय की डिप्रेशन मधून बाहेर येऊ शकतो. तर डिप्रेशन बरोबर तुम्ही गोळ्या, काउन्सिलिंग, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि राजयोगाचा अभ्यास केला तर माझा असा विश्वास आहे की तुम्ही आत्महत्येपासून वाचू शकता, तुमचं जीवन श्रेष्ठ होऊ शकतं. हळूहळू तुमच्या आयुष्यातली ही औषधं आहेत ती कमी होऊ शकतात, तुमचे संबंध आणि परफॉर्मन्स वाढू शकतात. तर डेफिनेटली नियमित तुम्ही राजयोगाचा अभ्यास करावा. डॉक्टर सचिन, खूप सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला दिली. दर्शक हो, मी आशा करते की तुम्हाला ही जी काही माहिती मिळाली नक्कीच तुमच्या उपयोगास पडणार आहे. आणि ह्या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला हवी असल्यास नजीकच्या कोणत्याही ब्रह्मकुमारी सेवा केंद्रावर तुम्ही भेट देऊ शकता किंवा आमच्या वेबसाईट www.bkmarathi.com या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकता.